रायगड जिल्ह्यातील रिशाळवाडी दुर्घटनेला खरं तर वर्ष होऊन गेलं आणि वर्ष झाल्यानंतर या ठिकाणी जे दुर्घटना झाली त्या दुर्घटनाग्रस्तांना खरं तर जी पुनर्वसन आहे ते पुनर्वसन खरं तर करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी आलो आहोत सध्या रिशाळवाडीमध्ये। ही जी घरं आहे ह्या घरं खरं तर ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्यामध्ये जे पुनर्वसन करण्यात येत आहे त्याच ठिकाणची ही जी घरं आहेत। त्यासोबत काही आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी खरं तर भेट दिली, घराची पाहणी केली, घराची पाहिला। आपल्यासोबत येथील सरपंच आहेत। मला सांगा की कशाप्रकारे सध्या या रिशाळवाडीमधलं पुनर्वसन झालेलं आहे। 19 तारखेला जी दुःखद अशी घटना घडली आणि त्यावेळेला मुख्यमंत्री साहेब स्वतः इथे येऊन त्यांनी जे काही आश्वासन दिलेले ते त्यांनी पूर्ण झाल्यापासून ते आत्तापर्यंत पूर्ण केलेलं आहे आणि आज त्यांनी स्वतः येऊन पाहणीसुद्धा केली आणि आचारसंहितेच्या आधीच त्यांना हँडओव्हर करायचं प्लॅनिंगसुद्धा चालू आहे आणि म्हणजे घरच न देता त्या घराच्या समोर त्यांना कंपाऊंड करून म्हणजे जी झाडं झुडपं लावण्यासाठी जागा असेल, आरोग्य केंद्र असेल, शाळा असेल, अंगणवाडी असेल, अशी प्रॉपर त्यांनी प्लॅनिंग करून घरं बांधून दिलेली आहेत। तर मी मुख्यमंत्री साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानते की आमच्या ग्रामस्थांसोबत पहिल्या दिवसापासून ते घरांची चावी देईपर्यंत ते आमच्या सोबत राहिले, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। खरं तर आज मुख्यमंत्री आलेत, त्यांनी इथं पाहणी केली। काय मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या तुम्हाला एक सरपंच? त्यांनी ज्या ग्रामस्थांच्या आत्ता ज्या 2-3 अडचणी होत्या ज्या की रस्त्याच्या असतील त्यांनी त्वरित डिसिजन घेऊन ते सुद्धा सॉल्व करून दिलं आहे आणि मी स्वतःसुद्धा त्यांच्याकडे एक मागणी केली की ज्या आमच्या लेडीज आहेत त्यांना व्यवसाय कसं देता येईल, प्रशिक्षण कसं देता येईल, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून दिले, त्याचीसुद्धा चांगली त्यांनी सोय करून दिलेली आहे। नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर कशा प्रकारे सध्या कामाचा दर्जा ठेवलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। पुनर्वसन बघितलं तर इथं सर्व अधिकारी लोक चांगलं काम करत आहेत आणि त्यामुळे जी घरं झालेली आहेत काहीतरी टेक्निकल इश्यू होते 2-3 महिन्यापूर्वी ते स्वतः येऊन त्यांनी त्यांना सूचना केल्या, त्या पण त्यांनी चालल्या आणि CM आल्यामुळे एक गावाचे नागरिक म्हणून आम्ही जमलो आणि त्यांना ज्या काही अडचणी होत्या म्हणजे जसं काय आपण रस्ता बघितला, रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली होती या कामांच्यामुळे, तर त्यांनी त्वरित ऑर्डर दिली PWD विभागाला की रस्ता तो पूर्ण करावा आणि दफनभूमीचा इश्यू आहे तो तहसीलदार साहेब, BDO साहेब यांनी तो मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू आहे आमचं आणि आम्ही पण त्यांना पूर्ण सहकार्य करू। ज्या ज्या अडचणी राहिल्या आहेत त्या आम्हाला त्यातनं पूर्ण करायचं आहे। शासन जेवढी मदत करतोय तर ग्रामपंचायत म्हणून आमचं सुद्धा काहीतरी हक्क आहे आणि एक कर्तव्य म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी त्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत। याच्यामध्ये किती कुटुंबाचं म्हणजे ज्या घटना घडली त्याच्यामध्ये गेलं होतं आणि किती लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसन घरं मिळाली? जवळजवळ 83-84 लोक मयत झाले त्या दिवशी आणि 43 कुटुंब टोटल आहेत आणि त्यांना समाज मंदिर आणि बालवाडी ज्यांच्या मागणी केली होती ते सुद्धा या ठिकाणी मिळालेले आहेत। ते सरपंचांनी आणि आम्ही सदस्यांनी त्यांना विनंती केली की एक महिलांसाठी, आणि त्या महिला होत्या ते एक त्यांचा उदरनिर्वाह या भाजी पाल्या म्हणा किंवा काही म्हणा फाटी म्हणा इथली जी लाकडं आहे त्याच्यावर होतं, सरपण असेल त्यावर होता, त्या संदर्भात असंच काहीतरी आम्हाला एक उद्योग त्यांना मिळून द्यावा। म्हणजे बेरोजगार मुलं आहेत की ज्यांच्या घरी म्हणजे सर्व वाचलेले आहेत पण त्यांना शासकीय मदत म्हणजे मृत नसल्यामुळे त्यांना मिळाली नाही आहे, त्यांच्यासाठी एक नोकरीची त्यांना एक संधी मिळावी यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहेत। उपसरपंचाचे सदस्य असेल आम्ही सर्वांनी मागणी यांच्याकडे केलेली आहे, आता ते लवकरात लवकर पूर्ण व्हावी आमची अपेक्षा आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर रिशाळवाडी दुर्घटनेला 1 वर्ष उरटलं आणि 1 वर्षानंतर खरं तर ही जी घरं आहेत ही घरं या ज्या घटनेमध्ये जे मयत झालेत त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मिळणार आहे। एकूणच 84 जण यामध्ये मृत्युमुखी पडले, जवळजवळ 43 घरांचं पुनर्वसन या ठिकाणी खरं तर करण्यात आलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं घरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घराची पाहणी केली, घरांचा दर्जा या ठिकाणी त्यांनी पाहिला। मात्र या ठिकाणी असलेल्या काही गैरसोयी असतील, समजा रस्ते असतील, इतर सोयी असतील, त्या सोयी या ठिकाणी मिळाव्यात अशाही सूचना खरं तर एकनाथ शिंदे यांनी येथील सरपंचांना दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर जे पुनर्वसन झालेलं आहे, ज्यांना घरं मिळणार आहे ते त्यांना लवकरात लवकर घरे दिली जातील, म्हणजे अवघ्या काही 8 ते 10 दिवसात त्यांना घरं मिळतील अशाही सूचना खरं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण सुशांत राऊत मी सुनील तिकडे TV9 मराठी, रायगड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।